हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय ट्रेडिंग चॅनल. फ्रेंड्स, आज तारीख आहे 26 ऑगस्ट 2024 आणि सोमवार आहे आज. फ्रेंड्स, आपण शुक्रवारी एक पोझिशन बनवली होती स्टॉक्समध्ये. एलिन 230 रुपयाला आपण 73 क्वांटिटी घेतली होती. आणि शनिवार रविवार काल आणि परवा दिवशी मार्केट क्लोज होतं आणि आज सोमवार आहे. तर आज करंट रेट चालू आहे 252 रुपये, म्हणजे आपण प्रॉफिटमध्ये आहोत. तुम्हाला मी चार्टवर घेऊन जातो सुरुवातीला. तर हे पहा फ्रेंड्स, आज 262 हाय मारला आहे, म्हणजे 10 रुपये अजून प्लसमध्ये होतो. पण मला थोडा उशीर झाला अकाउंट ओपन करायला. थोडीशी तब्येत बरोबर नाही म्हणून पाहिलं नाही. तर आपण काय करूयात, आपलं टार्गेट पूर्ण झालं आहे आणि या स्टॉक्समधून आपण स्क्वेअर ऑफ करूयात. ऑर्डर टाकून देऊ सेलिंगची. आपला प्रॉफिट हा जवळपास 1500 रुपये चालू आहे, 1500-1600च्या आसपास. तर हे पहा, आपण स्क्वेअर ऑफ करूयात पोझिशनला. एक्झिट विथ GTT 73 क्वांटिटी. टार्गेट करूयात आपण 255 रुपये करूयात. नाहीतर आपण या स्टेजला पण एक्झिट मारू शकतो. 252चं टार्गेट ठेवूयात. रिव्ह्यू सेल ऑर्डर. प्लीज एंटर द व्हॅल्यू बिटवीन 253. सॉरी. हा प्रॉफिट आपला जवळपास 2000च्या आसपास चालू होतं सकाळी सकाळी. पण मला थोडंसं उशीर झाला. एक मिनिट, व्हिडिओ पॉज करतो. ओके, तर आपण टी पिन एंटर केला आहे. व्हेरीफाय टी पी. We can safely close this page. ओके, ऑर्डर सबमिट करूयात. तर आपण ऑर्डर प्लेस केला आहे 253 रुपयाला सेलिंगचं. आणि तुम्हाला थोडं त्या दिवशी सांगायचं राहिलं होतं चार्टचं. तर चार्टवर जाऊयात आपण.
तर हे व्हा फ्रेंड्स, आपण 230ला 73 क्वांटिटी घेतल्या होत्या. चार्ट पॅटर्न खूप भारी होता, जसं की मी त्या दिवशी सांगितलं होतं. आणि तुम्हाला मी स्टॉप लॉस पण सांगितला होता 225 रुपये किंवा 20 रुपये. पण टार्गेट सांगायचं विसरलो मी त्या दिवशी. तर आपलं टार्गेट पहिलं राहणार होतं ही रेंज 40 पॉईंटची, जे की आज पूर्ण झाली होती सकाळी ओपन झाल्या पासून. पण मला उशीर झाला, मी पाहिलंच नाही ते. आणि आपण आता ऑर्डर टाकली आहे. आज ऑर्डर सबमिट होईल ती. तर पाहूयात. आणि अजून एक ट्रेडिंग आपण स्टॉक्समध्ये करायला आहोत. ऑप्शनमध्ये आपण ट्रेडिंग बंद ठेवली आहे थोडे दिवस. कारण की ऑप्शनमध्ये माइंडसेट हा खूप स्ट्रॉंग लागतो आणि मी सध्याला खूप अनडिसिप्लिन झालो आहे. काही दिवसात, मागच्या काही महिन्यात ती डिसिप्लिन राहिली नाही माझ्यामध्ये ट्रेडिंगमधली. त्यामुळे मी स्टॉक्समध्ये स्विच केली आहे ट्रेडिंग, थोडंसं माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी. त्यामुळं ती थ्रिल आणि एक्साइटमेंट स्टॉक्समध्ये तशी नसते. त्यामुळं रेग्युलर व्हिडिओ ट्रेडिंगचे येणार नाहीत आपल्या चॅनलवर. पण जेव्हा मी प्रॉपर माइंडसेटवर येईल त्यावेळेस मी वापस ऑप्शनमध्ये ट्रेडिंग स्टार्ट करेल लवकरच. तोपर्यंत मी थोडेसे अजून स्ट्रिक्ट रूल्स आणि डिसिप्लिन बनवेल ऑप्शनसाठी. तर सध्याला प्राईस चालू आहे 251 रुपये आणि आपण 253ला सेल ऑर्डर टाकली आहे. ओके. आणि आपण होल्ड पण करू शकतो, कारण की ब्रेकआउट दिला आहे. मोमेंटम ट्रेडिंगसाठी आपण होल्ड करू शकतो. पण कसं आहे, स्टॉक्समध्ये टार्गेट पूर्ण झालं तर स्क्वेअर ऑफ केलेलं चांगलं राहील. कारण की आपण नवीन स्टॉक्समध्ये वापस एंट्री घेऊयात प्रॉपर लेवलवर. तर पाहूयात. आपण आपल्या ऑर्डरवर जाऊयात. 1 मिनिट. 253. आपण काय करूयात, आपण ऑर्डर मॉडिफाय करूयात, 251 करूयात, म्हणजे की लवकर आपण एक्झिट होऊयात या पोझिशनमधून. ऑर्डर्स मॉडिफाय. 251 GTT 252. हां, तर 252 करूयात आपण. ओके. सबमिट ऑर्डर. 252 केलं आहे आपण. तर चार्टवर जाऊयात.
फ्रेम स्विच करूयात 5 मिनिट. अकरा 12 13 तर जवळपास 13% रिटर्न येईन आपल्याला, जो की स्टॉक्समध्ये खूप मोठा आहे. हेच ऑप्शन असतं तर रिटर्न ऑप्शनमध्ये खूप मोठं असतं आहे, पण स्टॉक्समध्ये 5% 10% पण खूप मोठा आहे. ऑप्शनमध्ये जसं 100% 200% असतो तसं. तर हा डिफरन्स आहे स्टॉक्समध्ये आणि ऑप्शनमध्ये. ओके, तर थँक्यू.